नमस्कार, पूजाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भिजत घातलेल्या बदामाचा मुगाच्या डाळीचा हलवा। तर चला मग करूया हलव्याची तयारी। तर त्यासाठी मी घेतले आहेत पुढील प्रमाणे साहित्य। रात्रभर भिजत घातलेले 10 ते 12 बदाम, त्यावरचे साल्ट काढून घेतलेले आहे आणि 2 ते 3 तास भिजवलेली मुगाची डाळ, 1 वाटी साखर, 1 वाटी केशरचं दूध। प्रमाण सारखंच असल्यावर हलवा एकदम परफेक्ट होतो। वेलची आणि किसलेले ड्रायफ्रूट्स। आणि मुगाच्या डाळीचा हलवा म्हणल्यावर तुपाला बिलकुल कंजूसी करायची नाही, हलवा कसा सुगंधित होतो। तर मग आपण आता डाळ मिक्सरच्या भांड्यामधून फिरवून घेऊया, रवाळ अशी, खूप बारीक पण नाही करायची। आता ही मुगाची डाळ पूर्ण तूप सुकेपर्यंत आपण छान खरपूस भाजून घेतली आहे। छान भाजल्यावर तिचा असा उग्गीर वास येत नाही। आता भिजत घातलेले बदामाचा कूट करून त्यामध्ये घालून घेऊया। छान असा गरम गरम मुगाच्या डाळीचा हलवा तयार आहे। अप्रतिम दिसतोय, सुगंध पण खूप छान येतोय। तर चला आपण आता सर्व करूया। आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। धन्यवाद।